हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सो मी ना माझ्या आयुष्यात अशा स्त्रिया बघितल्या की त्या स्त्री स्वतः दुसऱ्या स्त्रीच्या आयुष्यात शत्रू म्हणून वावरते. एक स्त्री एका दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजून घेऊ शकत नाही. एक स्त्रीच एखाद्या स्त्रीचा संसार मोडते. एक स्त्रीच एका लहान बाळाला तिच्या फॅमिलीपासून तिच्या आपल्या नात्यांपासून तोडते. तर अशा स्त्रिया मी जेव्हा अनुभवल्या तेव्हा मला खरंच खूप धक्का बसला की स्त्रीची ही रूपं असतात. कारण मी ज्या वातावरणात वाढले, मी ज्या आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात ज्या स्त्रियांच्या अवतीभोवती होते, म्हणजे माझ्या आईपासनं तर माझ्या मैत्रिणींपासनं तर त्याच्यामध्ये सगळेच आलेत. माझ्या बहिणी, माझ्या वहिन्या. तर मी त्यांना जेव्हा बघितलं आहे तर त्या माझ्या नेहमीच आदर्श स्त्रिया राहिल्या आहेत आणि मला नेहमीच चांगली वाईट गोष्ट शिकवणाऱ्या, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझी साथ देणाऱ्या, मला आयुष्यात पुढे जाण्यासाठी मदत करणाऱ्या, खंबीर पाठिंबा देणाऱ्या स्त्रिया मी बघितल्या आणि चांगलं वाईट ह्याची परख करणाऱ्या त्यांनी मला शिकवली. पण हे सगळ्यांनी त्याला काय म्हणून निस्वार्थ प्रेम त्या सगळ्या नाती जी होती माझ्या आयुष्यातली आहेत, तर ती सगळी निस्वार्थ प्रेम करणारी माझ्यावर होती. पण मी जेव्हा सासरी गेले आणि सासरी मी ज्या प्रकारच्या स्त्रिया बघितल्या की तर मला खरंच अजूनही वाईट वाटतं. अशा स्त्रिया आहेत काही ठिकाणी म्हणून बरेच संसार तुटतात, बरेच मुलींचे आयुष्य खराब होतात आणि बघतो आपण क्राईम पेट्रोलमध्ये किंवा बरेच तर डेली न्यूज असतात की मुलींनी आत्महत्या केली, मुलींनी जाचाला कंटाळून हे केलं. तर हे सगळ्या गोष्टी आपण बघतो, तर त्याला खरंच स्त्रियासुद्धा कारणीभूत असतात. मी रिलेशनसाठी च्या वेळेस नागपूरहून पहिला फोन नवऱ्याला केला होता की अरे पैसे लागणार आहेत म्हणून पप्पांनी एवढे एवढे भरले आहेत, तर 2.5 लाखाचं पॅकेज आहे तर तू पाठव म्हणून. तर त्याने बघतो म्हणून पैसे फोन ठेवून दिला. मी दुसरा फोन माझ्या सासूबाईंनी लावला, तर सासूबाईंची पण रिॲक्शन तीच होती की आमच्याकडे कुठून पैसे येतील, आम्ही कसे काय देणार आहे. आणि आम्हाला ते एक्सपेक्टेड होतं की जर माणूस म्हणतोय की 15,000 स्कॅनला नाही आपण डिसीज डायग्नोसिस झाल्यानंतर, तर ते सगळं एक्सपेक्टेड होतं की ऑपरेशनला थांबला नाही, ऑपरेशननंतर भेटायला कोणी आलं नाही, सासू सासरे नाही, कोणीच नाही आलं. पण माझा मोठा भाऊ म्हटला की एकदा आपलं तू फोन कर. मग पुढे ते लोक इतके खोटारडे आहेत ना की अजून म्हणतील की आम्हाला थोडी सांगितलं ह्यांनी, आम्हाला थोडे पैसे मागितले. म्हणजे ते असंही बोलायला तयार होतील निर्लज्ज लोक की त्यांची जबाबदारी तर त्यांनी झटकलीच होती, परत आपल्यावरच ते लोक उलटतील. तर ही रिॲक्शन माझ्या त्या सासूबाईंची होती. आणि जर त्यांच्या मुलीच्या बाबतीत असं झालं असतं तर तेव्हाही त्यांची वागणूक तशीच असती का, की आम्हाला काही घेणं देणं नाही. आज माझे आईवडील माझ्यासाठी धावून आले, माझ्या आईवडिलांनी मला त्या सिच्युएशनमधून वाचवलं. पण खरं सांगते, एका चांगल्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेणं ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आणि खूप पुण्याची गोष्ट आहे. प्रत्येकाला असे आईवडील मिळत नाहीत. जर ते एका मुलीचं दुःख समजून घेऊ शकत नाही, तर ते मला नाही वाटत ते स्वतःच्या मुलीचंही दुःख समजून घेऊ शकत असतील. तर अशा सिच्युएशनमध्ये मी त्यावेळेस होते की स्वतःची सासू मला अशी म्हणते, ती एक स्त्री आहे, रॅदर दॅन मुलाला झापण्यापेक्षा की अरे ती आपली जबाबदारी आहे, ती आपली घरची सून आहे, तुझी बायको आहे, तुला पैसा लावणं ही तुझंच कर्तव्य आहे, आपलंच कर्तव्य आहे. तू नशी लावता तर आम्ही लावतो, आमच्याकडे आहे शेती, आमच्याकडे आहे पैसा. तर असं न म्हणता त्यांनी मुलाची साथ दिली. आणि खरंच इतकं वाईट वाटतं ना की एक स्त्री जर स्त्रीचं दुःख समजून घेऊ शकत नाही, एक स्त्री जर अशा कठीण काळात दुसऱ्या स्त्रीला मदत करत नाही, तिच्या बाजूने खंबीर उभी राहत नाही, तर तिला स्त्री म्हणून म्हणण्याचंही म्हणजे आपल्याला हे होतं की ही अशी आई असू शकत नाही, ही अशी कुणाची बहीण असू शकत नाही, अशी कुणाची सासू असू शकत नाही. तुम्ही सत्संग करता, 400 लोकांपुढे बोलता आणि काय अर्थ त्या सत्संगाला, की तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रीला, घरातल्या सुनेला जर वाऱ्यावर सोडता, मरणाच्या दारात सोडता, तिला पैसा लावत नाही आणि 400 लोकांपुढे तुम्ही चांगल्या विचारांचे ज्ञान पाजळता. आणि काय बोलावं ह्या सिच्युएशनला. तर मी तर माझ्या आईवडील म्हटले की माझे आईवडील माझ्या फॅमिलीमध्ये ते सगळ्या आपल्या मुलाने जर असं काही केलं असतं ना, तर पण त्याचा वयाचाही विचार नसता केला, त्याला 2 थोबाडीत मारल्या असत्या पहिल्याने. ठीक आहे, तुला नाही लावायचं ना पैसा, ठीक आहे, आमची जबाबदारी आहे, आम्ही लावतो, कारण आम्ही तिला आणलं ह्या घरात सून म्हणून.
बाकी काहीही असू देत, पण आता सध्या आमचं कर्तव्य आहे ते आम्ही पार पाडू. तर हे जे माझ्या आयुष्यातली ही एक स्त्री होती, जी नेहमीच मला त्या बाईने डिसअपॉइंट केलेलं आहे एक स्त्री म्हणून, की प्रत्येक वेळेस मुलाचे वाईट कर्मामध्ये नेहमी त्यांनी साथ दिली. तर एक आई म्हणून कर्तव्य पार पाडत असताना आपल्या मुलाला चांगलं काय, वाईट काय हे शिकवण्याच्या ऐवजी त्याच्या वाईट नेहमी त्याच्या वाईट वागणुकीत त्यांनी साथ दिली. आणि एक स्त्री म्हणून, एक घरातली कर्ती म्हणून जे कर्तव्य तिने सगळ्यांच्या बाबतीत पार पाडायला पाहिजे होते, ते तिने कधीच पार पाडले नाहीत. आणि म्हणूनच ती बाई मी म्हणेल की ती स्वतःही एक चांगली आई बनू शकली नाही. अँड देन आय रिअलाइज की जी स्त्री स्वतःच्या रक्ताच्या नात्यांची झाली नाही, स्वतःच्या बहिणी भावांची झाली नाही, मुलांची झाली नाही, आई म्हणून मुलं तिला हे करतात की ह्या बाईमुळेच घर वाया गेलं, ह्या बाबामुळेच ह्या माणसामुळेच घर वाया गेलं. तर तिथे मी काय एक्सपेक्ट करू ना, की मी तर बाहेरची आलेलीच मुलगी होते ना, मी काय एक्सपेक्ट करू. जी आजी म्हणून ती नातवंडांची कधी झाली नाही. ती स्वतःची नातवंडही तिला आजी म्हणून चांगलं म्हणत नाहीत, कारण तिने ते प्रेम आजी म्हणून ते कर्तव्यच तिने कधी पार पाडलं नाही. तर मी तर काय एक्सपेक्ट करणार आहे. तर अशाही स्त्रिया असतात, म्हणून बरेच मुलींचे आयुष्य खराब होतात. कारण कसं असतं ना, की नवऱ्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपण म्हणतो की चला आई-वडील आहे, सासू-सासरे आहेत, त्यांना धरून राहूयात, त्यांच्याशी आपण हे राहतो, कनेक्टेड राहतो. पण इथे तसं नव्हतं. इथे सगळे एकाच माळेतले मणी होते. त्याच्यामुळे ना, की घरातला मेन कर्ता जे लोक असतात ना, तेच त्यांच्यावर फॅमिली डिपेंड असते, त्यांच्यामुळे फॅमिली टिकून असते. पण त्यांचे संस्कार, त्यांचे वागणूक हे पण खूप चांगली असायला लागते. दुसरा इन्सिडेंट असा झाला माझ्या ट्रीटमेंट दरम्यान, की नवऱ्याकडे स्कॅनला पैसे नाही म्हटला मला, आणि त्याने गाडी घेतली, गाडी चेंज केली त्याने टू व्हीलर. तर आपल्या बायकोला कॅन्सर डायग्नोज झाला आहे आणि आपण म्हणतो आपल्याकडे स्कॅनला 15,000 नाही आहेत, आणि आपण नवीन गाडी आणतो, पेढ्यांचा डबा आणतो सोबत, मंदिरात जातो. म्हणजे त्याला इतके ब्लेसिंग मिळणार होते ना, देवाचे इतके आशीर्वाद मिळणार होते ना, एवढे सगळे पापं केल्यानंतर. तर मी सासूबाईंना म्हटलं की ह्याच्याकडे 15,000 नव्हते आणि हा गाडी घेऊन आला. तर मुलाला हे न झापता की अरे तू गाडी कशी घेतली, आता तिला खूप पैसा लागणार आहे, तू तर म्हणतो माझ्याकडे स्कॅनलाही पैसे नाही आहे तिच्यासाठी, आणि मग तू गाडी कशी काय घेतली, हे मुलाला न म्हणता, मुलाला त्याचं न झापता त्यांनी मलाच चूप केलं की त्याने हप्त्यावर घेतली असेल गाडी. आता हप्त्यावर गाडी घ्यायची तर त्याला ते पण काहीतरी पैसे तर द्यावंच लागतात ना, तसं काही 2,000 देऊन तर तुम्हाला कोणता शोरूमवाला गाडी देणार नव्हता. तर अशा स्त्रिया जेव्हा तुम्हाला मिळतात तुमच्या आयुष्यात, तर खरंच जे एक सासू म्हणून, एक नणंद म्हणून चांगली स्त्री आपल्या आयुष्यात येणं तेही खूप महत्त्वाचं आहे लग्नानंतर. आणि ते माझ्या बाबतीत मी अनुभवलेल्या ह्या स्त्रिया आहेत, की त्यांच्यामुळे मी किती सफर झाले. थँक यू सो मच.